सोलापूर जिल्हाभरामध्ये मागच्या 8 ते 10 दिवसापासून पावसाची तुफान अशी बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी ओढे नाले जे आहेत ते ओसंडून वाहत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सीना नदीने सुद्धा आता रौद्र रूप प्राप्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे सीना नदी पात्राच्या काठावरील जी शेती आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ड्रोन पायलट बुद्धभूषण काटे हे खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य टिपतायत। आपण पाहू शकताय की या ठिकाणी शेतकऱ्यांची जी घरं आहेत ती सुद्धा पत्र्याचे जे शेड्स आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकूणच मग या ठिकाणी खरीपातली आपण जर बघितलं तर सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल किंवा आपण जर बघितलं तर ऊस असेल, ऊसामध्ये सुद्धा हा ऊस जो आहे तो या पाण्याच्या प्रवाहामुळे आडवा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, मोहोळ असेल किंवा बार्शी असेल या ठिकाणी पावसाने जोरदार असा तडाखा दिला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा थेट फटका जो आहे तो बसत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। मी सध्या वडकबाळमध्ये उभा आहे। वडकबाळमध्ये असेल त्याचसोबतच आजूबाजूचा जो परिसर असेल त्या ठिकाणी सुद्धा अशी विदारक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता या सर्व गोष्टीचे पंचनामे जे आहेत ते प्रशासनाने करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा पद्धतीची आर्तहाक शेतकरी राजा या ठिकाणी देत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। ड्रोन पायलट बुद्धभूषण काटेसह विश्वभूषण लिबे, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।